ह्या राष्ट्रभक्तांना परत एकदा मानाचा मुद्रा, कारण आज त्यांच्यामुळे हा सोनियाचा दिवस, अभिमानाचा दिवस, आनंदाचा दिवस, उत्सवाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट 1947 ह्या दिवशी अन्यायी ब्रिटिश राजवटीचा अंत झाला आणि या राजवटीचा अंत करण्यामागे आपली बरीच थोर मंडळी ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, प्राणाची आहुती दिली आणि या देशाला मुक्ती दिली, तो मुक्तीचा दिवस आज आहे, तोच 15 ऑगस्ट. ज्या थोर वीरांनी, ज्या महान राष्ट्रभक्तांनी आपलं सर्वस्व जीवन या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं, आपल्या जीवनाचा त्याग केला, त्या त्यागाची जाणीव म्हणून आजचा दिवस. भौतिक सुखांचा त्याग केला, ऐशो आराम आपल्या जीवनातून हद्दपार केले आणि हा देश घडवला. अशा राष्ट्रभक्तांना शतशत नमन. आणि नमन त्या तिरंग्याला ज्याने ह्या भारताची शान वाढवली आणि आपल्या प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. तो सोनियाचा दिवस म्हणजे आजचा आपला स्वातंत्र्य दिवस. मी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, प्रत्येकी 2 मिनिटाचं त्यांचं भाषण होईल, त्यांचं मनोगत ते व्यक्त करतील आणि त्याच्यानंतर आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळणार आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोस्टली डान्स, सॉंग्स आणि त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये आपण लहान मुलांसाठी बरेच विविध कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे आणि त्यांच्यासाठी पारितोषिक पण ठेवले आहेत लहान मुलांसाठी. तो कार्यक्रम झाल्यानंतर इन बिटवीन रिफ्रेशमेंटचा कार्यक्रम आहे. सर्वांनी चेअर सोडू नका. आणि पुढचा कार्यक्रम सुरू करण्याच्या अगोदर परत एकदा त्या थोर राष्ट्रभक्तांना आपण नमन करूया. मला नमूद करावंसं वाटेल, मला स्मरण करावंसं वाटेल या महान थोर राष्ट्रभक्तांना, ज्यामध्ये महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर दामोदर सावरकर, लाला लजपतराय, पंडित जवाहरलाल नेहरू, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि अशी बरीच नावं आपल्या समोर येतात. या सर्वांना आपल्या सर्वांकडून सर्वप्रथम नमन. आणि दुसरं नमन मी करेल त्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकाला, जो आजही आपल्या बॉर्डरवर, सीमेवर निधड्या छातीने आपल्यासाठी उभा आहे, आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी. ते आहे म्हणून आपण आज सुख आणि समाधानाची झोप घेतोय. म्हणून दुसरं वंदन माझं त्या सैनिकांना, देशाच्या आदरणीय सैनिकांना, जे स्वतःचं आयुष्य, सुखमय आयुष्य धोक्यात घालून ह्या देशाची संरक्षण करतात आणि दुश्मनांच्या गोळ्या झेलण्यासाठी नेहमी तत्पर असतात. तर एक मानवंदना त्यांनाही. आणि त्यांच्यासाठी एक 2 ओळी मला सांगाव्याशा वाटतील आज. And this poem has been expressed by our well-known actress Anushka Sharma. मैं दुश्मन से नहीं डरता. शांतता आहे का सगळ्यांनी?
मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूं। मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूं। मरुस्थल की रेत हूं मैं, सियाचिन का आसमान हूं। मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूं। मैं जून में जलती रेत में लेटे कहता हूं सर्दी आज कम है। दिसंबर की ठंड पी के कहता हूं गर्मी का मौसम है। मैं बर्फ में 9 दिन तक में रहकर जिंदा निकलता हूं। मैं बर्फ में 9 दिन तक में रहकर जिंदा निकलता हूं। सीने में अपनी सांस को टुकड़ों में भरता हूं। मैं इन महासागर की लहरों महासागर की लहरों के कपड़े बदलता हूं। -30 डिग्री में राइफल टांग के टहलने निकलता हूं। आजमजाद की औकात क्या जब मैं कुदरत से नहीं डरता। आजमजाद की औकात है क्या जब मैं कुदरत से नहीं डरता। मैं भारत का जवान हूं, मैं दुश्मन से नहीं डरता। मैं भारत का जवान हूं, मैं दुश्मन से नहीं डरता। मैं दुश्मन से नहीं डरता, मैं भारत का जवान हूं। थँक्यू। तर अशा या सगळ्या राष्ट्रभक्तांना, थोरवीरांना परत एकदा मानाचा मुजरा आणि सगळ्यांना तुमच्या माहितीकरता 2 गोष्टी सांगतो की भारत देश हा जगाच्या पाठीवरचा एकमेव असा देश आहे जो आपल्या मातृभूमीला भारत माता म्हणतो। माझ्या तरी माहितीत कुठला असा देश नाही की जो आपल्या मातृभूमीला माता म्हणतो। आईचं स्थान आपल्या या थोरवीरांनी आपल्या भारत मातेला दिलंय, म्हणून ती आदरणीय आहे आपल्यासाठी। आणि दुसरी गोष्ट, अकॉर्डिंग टू ग्लोबल इंडेक्स, इंडिया इज द मोस्ट यंगेस्ट कंट्री ऑल अराउंड द ग्लोब. इट कम्स अंडर टॉप 10 लिस्ट ऑफ मोस्ट यंगेस्ट कंट्री. आपलं वय 75 वर्ष नाही झालेलं आज. आपल्या भारत देशाचं वय आहे 27. अवघ्या 27 ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये आपण आहोत. ॲव्हरेज घेतलं ना तर 125 करोड जनतेच्या वयाचं जे ॲव्हरेज आहे, इट कम्स अबाउट 27 इयर्स ओल्ड ओनली. तर असा हा तरुण भारत देश आहे. आणि म्हणून ह्या देशाला विकसनशील पासून ते विकसित होण्यापोतो कोणीही अडवणार नाही. कारण ही यंग पिढी आहे जी आपल्या देशाला घडवेल. पण यासाठी लागेल ते देशप्रेम. मग देशप्रेम म्हणजे काय? देशप्रेम म्हणजे काय? तर देशप्रेम जे स्वातंत्र्याने आपल्याला दिलं, देशप्रेम दीन दुबळ्या, गरीब, मागास, इकॉनॉमिकली इनॅक्टिव्ह यांना सोबत घेऊन त्यांच्या सोबत सुसंगती साधून ह्या देशाला विकसित करणं म्हणजे देशप्रेम. When we notice, when we move around, we see some developed countries, their infrastructure, their transportation, their roads, their food and hygiene, their standard of living, and much more. We feel regret, and we should. We shame on that. It's been 75 years now, and we still struggling for that basic needs. No. So we also need to sacrifice some patriotic thoughts for this. आणि हे सगळं साधायचं असेल तर आपल्याला एक व्हावं लागेल. तर चला सगळे एक होऊया आणि या देशाला एक महान, आदर्श, विकसित देश बनवूया आणि या जगामध्ये त्याचं नाव मोठं करूया. पण हे सगळं होईल, हे सगळं करताना एका गोष्टीचं भान ठेवा की आपली महान संस्कृती, आपला ऐतिहासिक वारसा आणि आपल्याला लाभलेली परंपरा आणि विविधतेत एकता, या सर्व गोष्टींना वंदन करून आपल्याला आपला देश महान बनवायचा आहे. आपल्याला आपला देश आदर्श बनवायचा आहे. मी पुढील कार्यक्रमाला जास्त काही वेळ घेणार नाही, कारण बराच वेळ आहे, बराच प्रोग्राम आपला मोठा आहे. तर उपस्थितांना, प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले, मी
त्यांचा खूप आभारी आहे. आणि मी सर्वप्रथम अरुण काका चिटणीस यांना विनंती करेल की त्यांनी आपली बहुमोलाचे 2 शब्द आम्हा सर्वांसाठी सांगायचे आहे या दिनानिमित्त. अरुण काका, टाळ्या अरुण काकांसाठी. बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्षानिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला अन्यायकारी ब्रिटिशांच्या ताब्यातून गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो. आणि या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना पहिल्यांदा मी नमन करतो. आणि आपण सर्वजण त्याच्या ऋणामध्ये कायमच राहू. आज 75 वर्ष झालेली आहे आणि आपला देश जो आहे तो अजून विकसनशील देश आहे, डेव्हलपिंग कंट्री आहे. तर आपल्याला तो आता डेव्हलप कंट्रीमध्ये घेऊन जायचा आहे आणि निश्चितच आपण तो घेऊन जाऊ. GDPच्या दरानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण 10%च्या आसपास आहोत. आणि हा जो दर पाहिला तर आपण 5 कंट्री आहे त्याच्यामध्ये आपण येतो. त्यामुळे आपल्याला डेव्हलप कंट्री व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपलं लष्कर जे आहे ते 3ऱ्या क्रमांकावर आहे. आणि ह्याच्या बाबतीत माझं जे मीडिया जे आहे, मीडिया चुकीचं हे करतं. जे नको त्या बातम्या देतात आणि ज्या पाहिजे त्या बातम्या देत नाही. दंगे, धोपे, पूर याच्या बातम्या टी व्हीवर सारख्या असतात, पण ज्या पाहिजे त्या बातम्या दिल्या जात नाही. मला ह्याच्या बाबतीत एक उदाहरण सांगायचं आहे की अब्दुल कलाम हे एकदा इस्रायलला गेले होते आणि त्याच्या आधीच तिथं मोठा अटॅक आणि बॉम्बवर्षाव झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी तो इस्रायली पेपर उघडला आणि त्यांना आश्चर्य वाटलं, कारण पहिल्या पानावर जी एक बातमी होती ते एका शेतकऱ्याची बातमी होती. शेतकऱ्याचा फोटो होता आणि त्याचं कारण असं, त्यांनी वाळवंटात 5 वर्षात हिरवगार वाळवंट केलं होतं. आणि जे लोक बॉम्बस्फोटामध्ये किंवा अटॅकमध्ये गेले होते त्याची लिस्ट ही दुसऱ्या पानावर होती. तर आपल्या कंट्रीमध्ये असं होत नाही. आपण खूप क्षेत्रात प्रगती केलेली आहे. आपण सॅटेलाईट उपग्रह सोडलेले आहेत. चंद्राच्या कक्षेत, मंगळाच्या कक्षेत आपण केलेल्या अभ्यासासाठी आपण अनेक उपग्रह सोडलेले आहेत. पण मोठ्या मोठ्या कंट्रीने आपली अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा आपण अणुस्फोट केला तेव्हा हे उपग्रह पाठवण्यासाठी आपल्याला क्रायोजेनिक इंजिन लागतं. ते सप्लाय करायला मोठमोठ्या देशांनी नकार दिला होता आणि तेच आपल्या दृष्टीने ऑपॉर्च्युनिटी ठरली. आपण आपल्या शास्त्रज्ञांनी स्वतः क्रायोजेनिक इंजिन डेव्हलप केलं. आणि त्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे दुसरं कुठल्याही कंट्रीने वापरलं नव्हतं. हे लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन हे इंधन म्हणून आपण वापरलं. आणि जगामध्ये वर्ल्डमध्ये जे 6 देश आहेत त्याच्यामध्ये हे क्रायोजेनिक इंजिन आहे, त्याच्यामध्ये आपला नंबर लागतो. तर अनेक क्षेत्रामध्ये आपण पहिल्या 5मध्ये आहोत. आपलं सॉफ्टवेअर एक्सपोर्टमध्ये आपण पहिल्या नंबरवर आहोत. त्याच्यानंतर आपल्या उत्पादनाच्या बाबतीत बरेच बाबतीत आपण जे आपलं मिल्क प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहे. गहू तांदूळाच्या उत्पादनामध्ये आपण 2nd नंबरवर आहोत. अशा अनेक ठिकाणी आपण पहिल्या 5मध्ये आहोत. आणि हे जर पाहिलं तर आपल्याला डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये यायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. दुसरं गोष्ट म्हणजे मेडिकल टुरिस्ट हे आपल्याकडे सध्या वाढायला लागलेले आहेत. कारण आपलं मेडिकल जे आहे हे खूप इतर कंट्रीच्या मानाने खूपच स्वस्त आहे. त्यामुळे इतर कंट्रीमधनं लोक मेडिकल ट्रीटमेंटसाठी इंडियामध्ये यायला सुरुवात केलेली आहे. आणि ते आपला एक मोठा बिझनेस होतो आहे. आपण
इतर कंट्रीचे उपग्रह आपल्या सॅटेलाईटच्या मार्फत सोडवत आहोत. त्याचप्रमाणे सर्वात शेवटी एक गोष्ट मी सांगू शकतो आणि सांगेन आणि मी माझं भाषण संपवीन. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही आणि ह्या बाबतीत आपली बिस्लिंग मेडो ही आदर्श सोसायटी आहे. त्यांनी काही स्ट्रिक्ट रूल केलेले आहे आणि त्या रूलमुळे आपली सोसायटी स्वच्छ नीट आणि क्लीन झालेली आहे, स्वच्छ झालेली आहे. आणि अशाच जर सगळ्या सोसायट्या होत गेल्या तर नक्कीच भारत डेव्हलपमेंट कंट्रीमध्ये यायला वेळ लागणार नाही. जय हिंद, जय भारत. धन्यवाद काका. आणि जोरदार टाळ्या अरुण काकांसाठी ज्यांनी आपले 36 वर्ष LIC ऑफ इंडिया सातारामध्ये त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. तर सॅल्यूट टू हिम. आणि त्यांनी फार छानपणे सुंदरपणे आपल्याला वर्णन केलेलं आहे की भारत देशाला जसं मी जस्ट मेन्शन केलं, द डे इज नॉट टू लॉंग when we will be becoming a developed country on the map of world. आणि याच्यासाठी 75 वर्षामध्ये आपण बरीच प्रगती साधली आहे. त्यांनी मेन्शन केलं डिफेन्समध्ये आपण प्रयत्नरत आहोत, सांस्कृतिक वारसा आपण जपलेला आहे. आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये सायन्स, IT, टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण उंच भरारी घेत आहोत. पण ही भरारी अशीच पुढे जात राहो, ही सदिच्छा. पुढचं जे 2 शब्द आहेत ते मी विनंती करेल बळवंत अलाटे काकांना, ज्यांनी भारतीय डाक विभागामध्ये कराडमध्ये आपली 36 वर्ष समर्पित केली. सो ही हॅज डिवोटेड हिज 36 years all around the post department in Karad. So thanks that he is here among all of us, and I am really grateful to invite him to have 2 words here in front of all of us. Kaka, please to me. Hello. 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 हॅलो हॅलो. मी सोसायटीच्या सर्व सभासद लोकांना धन्यवाद देतो की आज 15 ऑगस्ट निमित्त मला निमंत्रण केल्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. मी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सावरकर या अशा थोर लोकांनी देश स्वतंत्र होण्याकरता देशाकरता फार कष्ट घेतले. तसे लोकमान्य टिळक यांनी मंदारी तुरुंगामध्ये असताना ब्रिटिश लोकांना सांगितलं की माझा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार राहणार नाही असं ब्रिटिश लोकांनी ठणकावून सांगितलं. आणि त्या आज आपला 75 वर्षे स्वातंत्र्य झाले आहे, स्वातंत्र्य झालं आहे. त्यावर सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू बळवंत काका. त्यांनी खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि परत एकदा आठवण करून दिली आपल्याला आपल्या राष्ट्रभक्तांची. मी श्रीमती अलका काकूंना विनंती करेल की त्यांनी 2 शब्द आपलं मनोगत द्यायचं आहे. हावरे काकूंनी जवळजवळ 33 वर्ष शी हॅज स्पेंड ॲज अ टीचर. आणि मानाची एक गोष्ट म्हणजे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळाला आहे. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा. नमस्कार. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग तसेच उपस्थित सर्व देश बांधवांना आज 15 ऑगस्ट हा आपला भारत देशाचा सन्मानाचा
अभिमानाचा आणि तसाच उत्साहाचा दिवस आहे. या मंगल दिनी सर्वप्रथम आपणा सर्वांना भारत स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा देते. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्याच दिवशी 1947 मध्ये आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. मित्रांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर पुरुष होऊन गेले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, मंगल पांडे, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, सुखदेव, वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय असे थोरवीरांनी अथांग परिश्रम करून त्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले. क्रांतीसाठी जे झटले तेच क्रांतीवीर झाले. आज आपण स्वतंत्र देशात अभिमानाने वावरत आहोत. आपल्या देशाच्या सीमेवर आपले सैनिक भारतीयांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहेत. आपल्या भारत देशात जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे. विविधतेत एकता हे भारताचे आगळे वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात अनेक क्षेत्रात आपण प्रगती केलेली आहे. जगात कोणताच देश अंगभूत परिपूर्ण नसतो, तर त्याला परिपूर्ण बनवावे लागते. त्यामुळे आज आपल्या देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी झटायला हवे. आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायला हवे. मला अभिमान आहे मी शिक्षक झाल्याचा, कारण माझा विद्यार्थी अजिंक्य शेलार हा गेल्याच महिन्यात सैनिक पदासाठी त्याची निवड झाली आहे व सध्या लाल किल्ल्यावर माझा एक विद्यार्थी कार्यरत आहे. तसेच पुण्यातील भारतीय हॉस्पिटल येथे भाग्यश्री येवले ही माझी विद्यार्थिनी डॉक्टर आहे. सोलापूर येथे अमोल कदम हा तहसीलदार म्हणून कार्यरत होता. असे अनेक विद्यार्थी हे सुजाण नागरिक घडविण्याची संधी मला मिळाली. म्हणून मला सांगावसे वाटते की मी घडले आणि विद्यार्थी घडवले, तसेच तुम्ही घडा आणि आपल्या भारताचे नागरिक तयार करा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद काकू. खूप छान विद्यार्थी घडवण्याचा तुमचा प्रवास खूप आवडला आम्हाला. डॉक्टर घडवले, लष्करामध्ये काही विद्यार्थी आज कार्यरत आहेत आणि इतर क्षेत्रामध्ये डॉक्टर देखील, मेडिकल क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले विद्यार्थी घडवलेले आहेत. तर एक आदर्श आहेत ते आपल्यासाठी. पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. सत्कार, आपले जे उपस्थित मान्यवर आपल्याला लाभले त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आपण ठेवणार आहोत. तर मी सर्वप्रथम वामन काका कुलकर्णी यांना विनंती करेल की त्यांनी स्टेजवर यायचंय. त्यांच्या हातून श्री अरुण काका चिटणीस यांचा सत्कार त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्या. त्यानंतर बळवंत काका आलाटे यांचा सत्कार सौ शुभांगी काकू जगताप ह्या करतील अशी मी त्यांना विनंती करतो. काकूंनी बळवंत काका लाटे यांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या. धन्यवाद. त्यानंतर अलका काकू हावरे
यांचा सत्कार सौ प्रतिभाताई तोरणे यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रतिभाताई, तुम्ही स्टेजकडे यायचं आहे. अलका काकू हावरेंचा सत्कार सौ प्रतिभाताई तोरणे यांच्या हस्ते. धन्यवाद काकू. जोरदार टाळ्या. हा, आणि एक नोटीस करण्याची गोष्ट म्हणजे दोघं शिक्षिका आहेत, तर एक वेळ जोरदार टाळ्या दोघांसाठी, कारण बरेच विद्यार्थी शिक्षक घडवत असतो आणि तो ह्या देशाचा एक मूलभूत पाया आहे. शिक्षण आणि शिक्षक ह्या दोघांची सुसंगती झाली तरच देशाचं भविष्य घडतं. तर म्हणून या दोघांनाही मी आभार व्यक्त करतो. तुम्हा सर्वांचं एक वेळेस परत स्वागत आणि आभार व्यक्त करतो ते आपल्या मान्यवरांचे. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिला आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्वांनी एक वेळ जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या आहेत. येस. आणि मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी पार्किंगच्या एरियामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपला इथं संपलेला आहे. धन्यवाद. तुमचे चांगले आशीर्वाद आम्हाला लाभू द्या.